नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज शेअर बाजारातून आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. तर इराण आणि अमेरिका याच्यातील वाढत्या तणावाचा थेट फटका हा भारतीय शेअर मार्केटवरती बसलेला आहे. तर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण आपल्याला आज पाहायला मिळाली. तर गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये आज मातीमोल झालेले आहेत. तर आज 5 एप्रिल आज सकाळी बाजार उघडताच आपल्याला सगळीकडं लाल चिन्हात व्यवहार हा दिसून आलेला आहे. तर सेन्सेक्स मात्र आज सुमारे 800 ते 1000 अंकांनी मोठी घसरण झालेली आहे. तर निफ्टी मात्र महत्त्वाची अशी पातळी तोडलेली आहे निफ्टीने. तर ती 23,200च्या खाली घसरलेली आहे. तर या पडझडीमुळे मुख्य कारण म्हणजे या पडझडीचे जे कारण आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेला 48 तासाचा अल्टिमेट. यामुळे जागतिक बाजारात भीतीचे वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून इराणने हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती बंद केल्याच्या वृत्तामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत आंतरराष्ट्रीय बाजारात $110 प्रति बॅरल पार गेलेला आहे. याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होत आहे. यामुळे पेट कंपन्या यांचे शेअर म्हणजे आशियन पेंट, ज्या पेंट कंपन्या आहेत आशियन पेंट, बर्गर यासारखे यांचे शेअर्स आहेत ते 5% कोसळले. आणि एअरलाइन्स जे इंडिगो तेलाचे भाव वाढल्यामुळे विमानाचे तिकीट महागणार, परिणामी शेअर्समध्ये घसरण झालेली आहे. तर टायर कंपन्या कच्च्या तेलाच्या मालाच्या किमती वाढल्याने या सेक्टर्समध्ये मोठी विक्रमी घसरण झालेली आहे. मात्र सोने जेव्हा शेअर बाजार कोसळतोय तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात आणि यामुळे आज सोन्याचे भाव पुन्हा एकदा विक्रमी पातळीवर पोहोचलेले आहेत. आणि दुसरीकडे भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला असून तो 84.50च्या पातळीवर गेलेला आहे. तर आता प्रश्न उठतोय की सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावे? तर पॅनिक सेलिंग करू नका, म्हणजे भीतीपोटी तुमचे शेअर्स तोट्यात विकू नका. रिलायन्स, HDFC किंवा TCS सारख्या दर्जेदार कंपन्यांचे शेअर्स कमी किमतीत मिळण्याची ही संधी असू शकते. इराण आणि अमेरिका याच्यातील पुढचे 48 तास शेअर बाजाराची दिशा ही ठरवतील. कारण जो अल्टिमेट दिला आहे त्याच्यामुळे काय होते हे पुढे 48 तासानंतर बाजाराची दिशा हेच ठरवतील. तर मित्रांनो, आजच्या या बाजाराच्या कमालीची अनिश्चितता आहे. तुम्ही जर ट्रेडिंग करत असाल तर आज स्टॉप लॉस लावायला विसरू नका. इराण आणि अमेरिका संघर्षाचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. हा रिपोर्ट आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद.